पश्चिम बंगालमधील एका सराफा व्यापाऱ्याकडचे तब्बल 276 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पळ काढणाऱ्या एका कारागिराला गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या आरपीएफ पथकाने जेरबंद केले आहे। आरपीएफ रविवारी हावडा एक्सप्रेसमध्ये ही सिने स्टाईल कारवाई केली आहे। अतुल सतीश जाधव वय वर्ष 24 असे आरोपीचे नाव असून तो सांगली जिल्ह्यातील बलवण आठपाडी येथील रहिवासी आहे। पश्चिम बंगालमधील नेहाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका सराफा व्यावसायिकाकडे कलाकुसरीचे दागिने तयार करण्याचे काम करीत कारागीर होता आणि 15 ऑगस्ट पूर्वी त्याच्याकडे सराफा व्यावसायिकाने नेहमीप्रमाणे दागिने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने दिले होते आणि त्यातील 276 ग्रॅम सोने घेऊन अतुलने पत्नी तसेच वडिलांसह पळ काढला। 16 ऑगस्टला तो गायब झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने नेहाटी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि त्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाली। तो कोलकाता येथून हावडा एक्सप्रेसमध्ये जात असल्याचे लक्षात येताच नेहाटी पोलिसांनी बिलासपूर कंट्रोल रूमच्या माध्यमातून नागपूर आरपीएफला माहिती दिली आणि त्यानुसार वेगवेगळ्या पथकाने हावडा एक्सप्रेसमध्ये शोध मोहीम सुरू केली। गाडी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाजवळ आली असतानाच तो पत्नी आणि वडिलांसह आढळला। त्याला ताब्यात घेऊन गोंदिया चौकीत नेण्यात आले आणि या जलद कारवाईबद्दल पश्चिम बंगाल पोलिसांनी नागपूर मंडळाच्या आरपीएफचे कौतुकही केले आहे।